तर कामे गुणवत्तापूर्ण होणार कशी? टक्केवारीची आकडेवारी मांडत राजू शेट्टींचा अजितदादांना सवाल. जर मंजूर झालेल्या कामातील 49% निधी टक्केवारी आणि इतर बाबींवर खर्च होत असेल तर कामे गुणवत्तापूर्ण होणार कशी? असा सवाल माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्षे टिकली आणि आपली कामं 25 वर्ष टिकत नाही, असे म्हणत अजितदादांनी राज्यातील कंत्राटदारांवर संताप व्यक्त केला होता. तसेच अशा कंत्राटदारांना काळ्या यादीतच टाकणार असल्याचेही ते म्हणाले. यावर आता राजू शेट्टी यांनी मंजूर झालेल्या कामाची टक्केवारी मांडत गुणवत्तापूर्ण कामे कशी होणार असा सवाल अजितदादांना केला आहे. काय म्हणाले राजू शेट्टी? राजू शेट्टी म्हणाले की अजितदादा, इंग्रजांच्या काळातील कामे 100 वर्षे टिकली आहेत, कारण कदाचित त्यावेळेस टक्केवारी हा प्रकार नसेल. सध्या मंजूर झालेल्या कामातील स्थानिक आमदार खासदार 10%, संबंधित विभागाचा शाखा अभियंता 2%, उप अभियंता 2%, कार्यकारी अभियंता 2%, वर्क ऑर्डर 2%, बिले काढण्यास 2% व कार्यालयीन 2%, GST 18%, ठेकेदार नफा 10%. जर मंजूर झालेल्या कामातील 49% निधी टक्केवारी आणि इतर बाबींवर खर्च होत असेल तर कामे गुणवत्तापूर्ण कशी होणार? ही तुमच्या बारामतीची नाही तरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे. बघा, जमलं तर समृद्धी महामार्गापासून ते गेल्या 3 वर्षात राज्यात मंजूर झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढा. बरबटलेल्या व्यवस्थेची कारनामे समोर येतील. नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बदल्याचं नाही तर बदलाच राजकारण केले जाईल असे म्हणून पाया रचला आहे. तुम्ही श्वेतपत्रिका काढत त्यावर शिखर चढवा, असे राजू शेट्टी म्हणाले. अजित पवार काय म्हणाले होते? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बोलताना एका कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण बांधकाम होत नसल्याने संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की आताच मला एक पत्र दिलं की अमक्या अमक्या भागातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं चाललं आहे. ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्षे टिकली आणि आपली कामं 25 वर्ष टिकत नाही. कशाला कंत्राटदार कामं घेतात? यांना काम घ्या म्हणून कोण मागे लागले आहे? करायचं तर चांगलं करा ना, नाहीतर अशांना मी काळ्या यादीतच टाकणार आहे. पुढाऱ्यांचं आहे की कुणाचं मी काही बघणार नाही. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमचा नफा कमवा, पण बाकीचं तर काम आम्हाला दर्जेदार करून द्या. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.